राज्याचे मुख्यमंत्रीच फेक नरेटिव्ह पसरवतात असा घणाघाती आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. सध्या राज्याच्या राजकारणात फेक नरेटिव्ह हा शब्द चांगलाच प्रचलित झाला आहे आणि सध्या राजकारणात वारंवार या शब्दाचा वापर होत आहे. फेक नरेटिव्ह हा शब्द राजकारणात चर्चेत आला तो लोकसभा निवडणुकीत. लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी भाजप सरकार संविधान नष्ट करण्याच्या मार्गावर आहे आणि त्यांना संविधान बदलवायचे आहे असा आरोप करून प्रचार केला होता. अशा प्रकारचे आरोप म्हणजे विरोधकांचा फेक नरेटिव्ह होता असे आरोप सत्तेतील अनेक नेत्यांनी केले आहेत. मात्र आता याच फेक नरेटिव्हचे आरोप विरोधी पक्षातील काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांवर केले आहेत. बदलापूर येथे 2 अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत. या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी होत आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. एकीकडे राज्यातील वाढत्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांवरून संतापाची लाट उसळलेली असताना दुसरीकडे मुख्यमंत्री मात्र खुलेआम भरसभेत जनतेशी खोटं बोलून स्वतःची पाठ स्वतःच थोपटून घेत आहेत असा आरोप करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एक्सवर एक व्हिडिओ शेअर करून राज्याचे मुख्यमंत्रीच कसा फेक नॅरेटिव्ह पसरत आहेत असे त्यांनी आरोप केले आहेत. बलात्कार सारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला 2 महिन्यात फाशी दिली असं भरसभेत धडधडीत मुख्यमंत्री खोटं बोलतात. मुख्यमंत्र्यांनी सांगावं, महायुती सरकारच्या काळात 2 महिन्यात कोणत्या आरोपीला फाशी दिली? शिंदे फडणवीस सरकार आल्यापासून बलात्कारी तर सोडा इतर कोणत्याही प्रकरणातील आरोपीला 2 महिन्यात फाशी झालेली नाही. झाली असेल तर त्या आरोपींची नावं मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावी असे थेट आवाहन विजय वडेट्टीवार यांनी दिलं आहे. आता पाहूया काय म्हणाले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. 3-4 महिन्यापूर्वी एक अशीच घटना घडली माझ्या बहिणीबरोबर आणि त्याला फास्ट ट्रॅक केसवर आम्ही चालवलं. स्पेशल वकील दिले, एव्हिडन्स दिले, पोलिसांनी सगळं जे मेहनत केली आणि त्या आरोपीला 2 महिन्या केस मध्ये लागले आणि त्याला फाशीची सजा झाली. यापुढे विजय वडेट्टीवार यांनी आरोप केला की हे महाविनाशी सरकार आल्यानंतर फक्त SITची स्थापना होते. त्याचा अहवाल येतो का? कारवाई होते का? मुख्यमंत्री खुलेआम भरसभेत जनतेशी खोटं बोलून स्वतःची पाठ स्वतःच थोपटून घेण्यात पुढे आहेत. मुख्यमंत्री महोदय, बलात्कार सारख्या प्रकरणात तरी न केलेल्या कामाचे श्रेय आपण घेऊ नका असा टोलाही त्यांनी लगावला आहे. शिवाय बदलापूर प्रकरणात देखील सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांवर विविध प्रकारचे आरोप केले गेले. बदलापूर प्रकरणाचे विरोधक हे राजकारण करत आहेत असा आरोप सध्या सातत्याने होत आहे. इतकेच नव्हे तर बदलापूर येथे झालेल्या आंदोलनात देखील सत्ताधाऱ्यांनी याच राजकीय आंदोलनाची किनार होती असे आरोप केले आहेत. सध्या सरकारची सर्वात महत्त्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेवरून या आंदोलनात काही लोकांनी हातात फलक घेऊन बहिणीला 1500 नको पण सुरक्षा द्या असे फलक दाखवले होते. त्यावरूनच सरकारने हे आंदोलन राजकीय प्रेरित असल्याचे आरोप केले होते. आता हा मुद्दा देखील विरोधकांकडून खोडला जात असून या मुद्द्यावर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे नेते संजय राऊत आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठे वक्तव्य केले आहे आणि पुरावे देखील दिले आहेत. या प्रकरणावर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत की बदलापूर प्रकरणी केलेले आंदोलन हे राजकीयदृष्ट्या प्रेरित होते. त्यातील आंदोलनकर्ते बदलापूरच्या बाहेरचे होते. हा आरोप करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी आता पोलिसांची रिमांड कॉपी बघावी. अटक केलेले सगळे आंदोलकांचे पत्ते बदलापूरचे आहेत. या सरकारला फक्त स्वतःची पाठ थोपटून घ्यायची आहे, पण सरकारला एखादा आरोप झाला की लगेच विरोधकांना दोष द्यायचा आणि स्वतः मात्र कोणत्याही घटनेची जबाबदारी घ्यायची नाही. फक्त फेकाफेकी करून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्यात महायुतीचे नेते पटाईत असल्याचे आरोप देखील वडेट्टीवार यांनी केले. आता मुख्यमंत्र्यांनी केलेले हे वक्तव्य नेमका कोणत्या गुन्ह्याच्या संदर्भात होते याचे स्पष्टीकरण ते देतीलच आणि आपली बाजू देखील मांडतील. बदलापूर आंदोलनावरून पोलिसांनी देखील जाहीर केले होते की सोशल मीडियावरील मेसेज काही व्हॉइस कॉल पोलिसांच्या हाती लागले असून या आंदोलनात बाहेरच्या व्यक्तींचा शिरकाव झाला होता अशी शंका पोलिसांकडून देखील व्यक्त करण्यात आली होती. मात्र आता हे सर्व आरोप विरोधकांनी फेटाळले आहेत. महाराष्ट्रात झालेल्या पीडितांवरील अन्यायाला न्याय मिळावा आणि भविष्यात अशी घटना होऊ नये अशीच भावना सध्या सगळ्यांची आहे. शिवाय यासारख्या संवेदनशील प्रकरणात कोणत्याही प्रकारचे राजकारण नको ही सर्वांचीच भूमिका आहे. मात्र असे असताना देखील याच मुद्द्यावर सध्या राजकीय टीकाटिप्पणी मात्र जोरात सुरू आहे. राज्यातील सामान्य जनतेला देखील असेच वाटते की या विषयावर कोणत्याही प्रकारचे राजकारण किंवा आरोप प्रत्यारोप न करता पीडितांना न्याय द्यावा आणि सरकार कोणाचेही असो त्यांनी महिला सुरक्षेची हमी द्यावी.
बदलापूरसारख्या संवेदनशील प्रकरणात होणारे राजकारण आणि आरोप प्रत्यारोप कितपत योग्य आहेत? राजकीय संवेदनशीलता महाराष्ट्राची हरपली आहे का? महिला सुरक्षतेसाठी असणाऱ्या विद्यमान कायद्यांमध्ये काही बदल करून सुधारणा करण्याची गरज आहे का? या संदर्भात काही नवीन कायदे निर्माण करण्याची आवश्यकता आहे का? या सर्वांबाबत आपणास काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आपणास आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.